क्रिकेट प्रेमींसाठी काहीतरी स्पेशल एक गाणं किंवा एक पारंपरिक धवळा झाला पाहिजे. धन्यवाद. पक्की स्तुती करते ना का? आणि माझ्यावर लक्ष होतं, तुला पाहिजे ते काजू. मी काजू खाल्ल्यानंतर त्याच्यानंतर मनुका पण खाल्ली, म्हणजे आवाज लगेच गोड झाला पाहिजे. मनुका खाल्ल्यानंतर आवाज गोड होतो. मयूर दादा या नाही ते, तुम्ही का दादा कुठे आहेत? मोठे दादा या, ताई हार्दिका ताई. नाही तसं काय, मी दादा थांब तू पण. आता काय एवढी स्तुती केल्यानंतर एखादा एवढी स्तुती केली, थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि मयूरदादा पिसेकर यांनी मला 2 महिन्या अगोदर सांगितलं होतं की तुम्हाला इथे यायचं आहे. निरोप ॲक्च्युली दुसऱ्या व्यक्तीकडे पाठवला, पण माहीत नव्हतं का एवढी मोठी ख्याती आहे. पण आता लग्नामध्ये भेटल्यानंतर समजलं की काय वर्चस्व असेल. आणि मयूरदादांचं इतकं नाव आहे. आता गाडीत येताना सुद्धा ऐकलं, बऱ्याच जणांना मदत करतात गरिबांसाठी, आणि जो व्यक्ती दुसऱ्यांसाठी करतो त्याच्यासाठी देव असतो. ही रियालिटी आहे मयूरदादा. आणि तुम्हाला गॉड गिफ्ट आहे काही गोष्टी. आणि काय दादा बोलला होता, ताई एकदम धमाकेदार असेल, तुम्ही फक्त या. या दादानीच माझा मन जिंकला. मी बघतो कोण बोलतो. वाकलांचे दादा ना तुम्ही, म्हणजे आमच्या वाकलांचं नाव पण तुम्ही मोठं करताय. थँक्यू सो मच. तुम्ही इतकी स्तुती केली. आपला समाज, आपली परंपरा टिकली पाहिजे म्हणून प्रयत्न करता. आणि तुमच्यासारखी लोक आम्हाला स्टेज देता. खऱ्या अर्थाने हा आमचा सन्मान तुम्ही करता, ही मोठी गोष्ट आहे. जर तुम्ही लोकांनी मनावर नाही घेतला, जर समाजाने मनावर नाही घेतला, तर आम्ही पुढे जाऊ शकत नाही. म्हणून आपण आम्हाला पुढे नेला, त्याच्यासाठी थँक्यू मयूर दादा. इतका मोठा स्टेज दिला. तुमचे मोठे बंधू असतील, हार्दिका ताई थँक्यू सो मच. प्रतीक दादा, अच्छा बारका आहे का? सो मयूर दादा सांगतात की प्रतीक दादाच खरा शिल्पकार आहे. तर आपली भाषा, आपली परंपरा टिकली पाहिजे म्हणून प्रयत्न करतो. आणि मराठी माणसाने पुढे गेला पाहिजे याच्यासाठी एक छोटासा प्रयत्न केला होता, जो म्हणजे आपला बिझनेस. आणि तो बिझनेस इतका ग्रोथला आहे की चांगले आउट ऑफने पण लोक येतात. मागच्याच 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे मला चांगल्या प्रकारे लक्षात असेल, आपल्या शॉपमध्ये इंटरनॅशनल प्लेअर आली होती. खो खो प्लेअर आहे जी इंटरनॅशनल हे करते. आणि ती खास माझ्या शॉपमध्ये माझा लेंगा तिला घालायचा होता म्हणून. आणि ती मी बघितलं की 9 जणींना तिने घेतले आणि कोणाचाही मत नाही घेतला. म्हणजे इतक्या स्टेजपर्यंत पोचायचं आहे मराठी माणसांनी की असं बाहेरच्या लोकांना पण आपण हवं असं. असे लंडन असू देत, UK ला असू देत, सगळीकडे आपली ओळख आहे. आणि आपली आगरी लोक सांगतात दादा, जी बाहेर राहायला गेल्यात, ताई तुमचा धवला ऐकल्यानंतर आम्हाला असं वाटतं आम्ही गावाला आहो. सो या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. संस्कृती जपताना आपल्याला काही लाज नाही वाटली पाहिजे. आता उद्या 19 फेब्रुवारी आहे दादा, उद्या 19 फेब्रुवारी. अंग प्रदर्शन करणाऱ्या सुद्धा आता उद्या डोक्यावर पदर घेतील. आई डोक्यावर पदर घेतील. चुकीचा व्यवहार करणारे सुद्धा उद्या स्टेटस ठेवतील, उद्या रील्स टाकतील. कशासाठी? फक्त त्यांना डॅशबोर्ड वाढवायचा असतो, फक्त त्यांना व्ह्यूज मिळवायचे असतात. पण आपण एवढा शिकला पाहिजे, आपण एवढा समजला पाहिजे का उद्या ज्या व्यक्तीची जयंती आहे ती व्यक्ती कोणी साधी नाही. आपण ऐऱ्यागाऱ्यांनी स्टेटस ठेवून आपण काही मोठे होणार नाही किंवा व्ह्यूज मिळवणार. त्याच्यासाठी आपण तसं वागलं पाहिजे, तसं चाललं पाहिजे. बऱ्याच स्त्रियांना असं वाटतं का ताई, आवणी ताई आम्हाला बोलतं, पण मी नेहमी सांगतो का स्त्रीचं चारित्र्य आहे काचेसारखं असं. आणि ती काचेची गोष्ट जराशी टीस लागली तरी फुटू शकतं. म्हणून फक्त शिवजयंतीपुरती नाही, तर स्त्रियांनी प्रत्येक वेळेस आपली काळजी घेतली पाहिजे. अंग प्रदर्शन करण्यापेक्षा अंग झाकून सुद्धा आपण पुढे जाऊ शकतो. याचं उदाहरण मी असो किंवा अशा बऱ्याच महिला आहेत. बऱ्याचदा दादा असं होतं ताई, काही लोक सेलिब्रिटी झाल्यानंतर त्यांचे कपडे छोटे छोटे होत जातात. पण मला असं वाटतं का आपण जसे जसे प्रसिद्ध होऊ ना, तसे तसे आपला अंग जितका झाकता येईल तितका झाका. कारण आपण प्रसिद्ध झाल्यानंतर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे बदलतो दादा. सो या गोष्टी प्रत्येक महिलेने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आता छोटासा तोडगा तुमच्यासाठी. 2 व्हायला पाहिजे बोलतोय. हा ना, आई ना. ईश्वर देवू पार्वती दोघा कल्याणला जाती. जेव्हा आपल्या देव बसवतात तेव्हाच धवलाय. ईश्वर देवू पार्वती जो दोघा कल्याणला जाती. कल्याणाची कोरी कापरा देवांच्या स्थानाव मांडिती. ईश्वर देवू पार्वती दोघा महिमाला जाती.
महिमच तिल तांदूळ देवांच्या स्थानाव मांडिती ईश्वर देवू पार्वती दोघा जेजुरीला जाती जेजुरीचा भंडारा देवांच्या स्थानाव मांडिती पहिला चौक सावरा सावरा शाना पाण्याचा गो दुसरा चौक सावरा सावरा ताम्र मातीचा गो तिसरा चौक सावरा सावरा कणकपिठाचा ओ तुम्ही जेव्हा हा धवला ऐकत असाल बऱ्याचदा दादा मयूर दादा लोक फक्त धवला ऐकायची काम करायची कारण डोकऱ्या माणसांची कोणाचा आवाज चांगला असायचा कोणाचा नसायचा पण ती आपली संस्कृती परंपरा टिकत होती पण आता जेव्हापासून तुम्ही ऐकाल ना आमनीताईच्या शब्दांमध्ये अर्थ सांगितलेला आहे आता काय सांगितला कल्याणाची कोरी कापरा आपल्याला माहित पण नव्हता की त्याच्यामध्ये काय बोलतात का देवांच्या स्थानावर कोरी कापरा मांडतात माहीमला जाऊन देवांच्या पूजेसाठी तिल तांदूळ आणतात जेजुरीला जाऊन देवांच्या पूजेसाठी भंडारा आणतात आपण घरांची हालत उदलतो का देव मांडतात देव शेलतात तेव्हा आपल्याला भंडाराच लागतं हालत उदलतो म्हणजे प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे धवल्याला समजून घेतला पाहिजे नाही तर मी नेहमी सांगतो काही वर्षां बाहेरचा समाज आपला धवला शिकल ना आपण त्यांना बोलू आओ हमारे घर में शादी है धवला गाणं आहे म्हणून पुरुषांना विनंती आहे एखाद्या घरात मेकअप आर्टिस्ट कमी झाली तरी चालेल एखाद्या धवलारी होऊ दे तुम्ही मनाव घ्या थोडासा म्हणजे संस्कृती देखावा असं वाटत असेल तर पुरुषांनी पण प्रयत्न केला पाहिजे ना असं नाही की बायकाहीच गावा एखाद्या धवल्या झाला तरी चालेल तो पाठ केलवण म्हणजे दुःख आहे पण प्रत्येकाची आवड आहे दादा मयूर दादा आता बोलले का पैसा आहे म्हणून आपण पैशाचा वापर बराच असा दाखवण्यासाठी करतो आता दादा रील्सचा जमाना आहे दादा बोलले का केलवण आणि टिलक सेरेमनी अशी झाली दादा टिलक सेरेमनीला असं वाटतं टिलक सेरेमनी आहे का साखरपुडा टिलक सेरेमनीला सुद्धा पण लक्षात ठेवा ही लक्ष्मी आज आहे तर उद्या नाही तिचा वापर कुठे करायचा आणि कसा करायचा हे थोडंसं आपल्याला समजलं पाहिजे मला तरी असं वाटतं निदान आपल्या समाजाने तरी काही गोष्टी मनावर घ्या म्हणजे एखाद्याने पोरीचा तिलक सेरेमनी जर 100 लोकांनी केली ना यो त्याला खाली पाडण्यासाठी 300 लोकांना बोलवतं तर असं करून याच्याने काय होणार आहे पैसा आज ना उद्या खपत त्याला वाढवता कसा येईल तोच पैसा तुमच्या मुलीच्या नावावर ठेवा त्याच पैशातून तुम्ही काहीतरी विकत घ्या त्या मुलीला द्या तिच्या नावाने तुम्ही घर घेऊ शकता जो तुम्ही लग्नाला साखरपुड्याला तिलक सेरेमनीला खर्च करता तेवढ्या कशांचे न करता थोडा अर्धा करा ना अर्धा तिचा फ्युचरचा प्लॅन करा नाही तर मी नेहमी सांगतो आता बलात्कार बी जाम होत्यान कारण पोरीना पटन आहे ना जरासा काही खटाक लागला की उचलली बॅग चालले नवऱ्याच्या घरी त्यांचा काही रोल नाही दादा तुम्ही सगळे हो बोलाव का तुम्हाला पट असेल तर माना हलवा पटतं ना हां त्यांचा काही रोल नाही त्या ताई रील्सचा जमाना बघतात त्यांना असं वाटतं असाच झाला पाहिजे तो तसाच झाला पाहिजे त्याच्यासाठी आपण आता पोरींचं मन कमकुवत झाले आणि कमकुवत पोरींना स्ट्रॉंग बनण्याचं कर्तव्य आई वडिलांचं आहे आई वडिलांनी लग्न करून पाठवताना तिला 4 गोष्टी शिकून पाठवा आणि मुलांनी पण असं नाही का अवनीताईंनी सांगितलं म्हणजे आम्ही बिंदास अवनीताई आमच्या बाजूने तसं नाही तिचं पण काही लाड करा आणि आता दादांसाठी तोडगा दादा ते छोटे आहेत का प्रतीक दादा आणि त्यांची वाईफ प्रतीक दादा ये ना करायला असतं नाही काही बोलायचं नाही दादांची वाईफ गेले ना आता कार्यक्रमाला गेल्या आपला सगळ्यात जास्त व्हायरल झालेली जो धवला मला मगाशीच येताना सांगितलं होतं की ताई तुम्ही येणार तर तो धवला बोला पाणी परला बांधण भरला पाणी परला बांधण भरला पाणी मिरेगांचा परला पाणी मिरेगांचा परला शिरकिसनाच्या धवल्या गायाबाई पाण्या उतरल्या शिरकिसनाच्या धवल्या गायाबाई पाण्या उतरल्या पाणी पिती शांत गहोती पाणी पिती शांत गहोती नकंच्या दादाला आशीर्वाद देती मयूर दादाला आशीर्वाद देती कंच्या दादाला आशीर्वाद देती
प्रतीक दादाला आशीर्वाद देती. धन्यवाद. टाळ्या वाजवा, टाळ्या फुकट आहेत. तुम्हाला काय जीएसटी लावले का? तर थँक्यू सो मच आगरी कोयांची आशा भोसले आणि लता मंगेशकर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अवनीताईसाठी. आणि आज तिने जे काही मेसेज दिले, खरं तर युथ अगदी या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व आणि फॉलोअप करणं खूप गरजेचं आहे. आणि अवनीताई ज्या मोटिवेशनल व्हॉइसमध्ये बोलत होती, मला असं वाटतं की अवनीताई इन फ्युचर एखादा 1000 चेअरचा हॉल बुक केला आणि 1 तासाचं मोटिवेशन लेक्चर ठेवलं तर फ्युचरमध्ये महिलांना त्यातून खूप काही शिकायला मिळेल. सो बेस्ट ऑफ लक. आई एकविराचरणी हीच प्रार्थना की तुम्हाला भरभरून यश मिळावं आणि मा भवानी आणि जगदंबेच्या आशीर्वादानं अशी तुमची शक्ती आणि तुमचं समाजातील अगदी जनजागरण सातत्यानं जागं राहावं. फायनली जाऊ आपण ऑनगोइंग मॅचकडे. नाव बॅक टू क्रिकेट स्टोरी कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच ओमकार शेट्टे. जाऊयात